मध्यरात्रीच्या सुमारास एका धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली। या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। अकोला वाशिम महामार्गावर पातूरपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या माडराजुरा फाट्याजवळ मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला। कोंबड्यांचा चारा घेऊन जाणारा एक ट्रक भरधाव वेगात असताना अचानक त्याला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले। प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने ट्रक मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर थांबवला, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते। याच वेळी त्या मार्गाने प्रवास करत असलेल्या पत्रकार सय्यद साजिद हुसेन यांनी ही घटना पाहिली आणि तत्काळ पातूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला। अग्निशमन दलाने चालक सय्यद अशफाक आणि प्रल्हाद वानखडे यांनी अवघ्या काही वेळात घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता। सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले। या घटनेमुळे मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आणि वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, वाहतूक सुरळीत केली। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि पातूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। तर ही होती अकोला वाशिम महामार्गावरील बर्निंग ट्रकच्या थराराची सविस्तर बातमी। चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाले आहेत। आगीचे कारण आणि पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।